मॅडम थोडं प्रिव्हेन्शन आम्ही सांभाळू शकतो स्वतःला. प्रिव्हेन्शनच्या नावाखाली तुम्ही अरेस्ट करताय, हे नको आहे आम्हाला. उभं राहिलाय कोणाला घेऊन तर इथे उभं राहू नका, तिथे उभं राहू नका. काय चाललंय? घोषणा नाही दिली, गाणं नाही म्हणालोय तरी पण चला चला चला. काय चला चला चला? उभं पण राहायचं नाही. आता कसली अभिव्यक्ती, कसल्या अभिव्यक्तीबद्दल बोलताय आणि कसल्या लोकशाहीबद्दल बोलताय तुम्ही? प्रोटेक्शन ज्यांच्यापासून द्यायचं ना त्यांच्यापासून प्रोटेक्शन द्या. तुमच्यापासून प्रोटेक्शन नको आहे आम्हाला. प्रोटेक्शन साठी जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा हक्कांचा तुम्ही आम्हाला 4-4 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवता आणि आता इथे उभा राहिलोय हक्कांसाठी तर प्रोटेक्शन देताय. कसलं प्रोटेक्शन देताय? अजिबात प्रोटेक्शन नको आहे आम्हाला. प्रोटेक्शन द्यायचं तर पंतप्रधानापासून द्या. प्रोटेक्शन द्यायचंय तर त्या मुख्यमंत्र्यापासून द्या. प्रोटेक्शन द्यायचंय तर त्या शिक्षणमंत्र्यापासून द्या. नाही पाहिजे आम्हाला पोलिसांपासून प्रोटेक्शन, नाही पाहिजे आम्हाला पंतप्रधानापासून प्रोटेक्शन. प्रोटेक्शन आम्हाला हवं आहे पोलिसांपासून. उभं राहू देत नाहीये. इथे उभं राहायचं ना, आम्ही चैत्यभूमीवर उभं राहायचं नाही. जिंदाबाद जिंदाबाद. हा व्हिडिओ पाहिलात? हा संताप आहे लोकशाहीत राहून राजेशाही चालवणाऱ्या सरकार विरुद्धचा. हा संताप आहे आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या तरुणाईचा. हा संताप आहे तरुणाईचा आवाज दाबणाऱ्या सरकार विरुद्धचा. हा आवाज आहे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा. आज देशातील तरुण रस्त्यावर उतरलाय. शिक्षणाचा खेळ खंडोबा करणाऱ्या आणि नीट परीक्षेतील घोटाळ्यावर गप्प बसणाऱ्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण देशात संतापाचा वणवा पेटलाय. चलो संसद आंदोलनाची हाक दिली जाताच या जुलमी आणि दडपशाही करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. देशाची राजधानी दिल्ली असो की महाराष्ट्राची राजधानी मुंबई, दादरच्या ऐतिहासिक चैत्यभूमी परिसरातून थेट गल्ली बोळांपर्यंत जनतेचा हा रोष आता उद्रेक बनून रस्त्यावर उतरलाय. पण या लाचारी आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारने आंदोलकांचं ऐकण्याऐवजी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरवला. शांततेच्या मार्गाने हातामध्ये पुस्तक आणि मनात न्यायाची आस धरून आलेल्या तरुणाईला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जाते. ही कसली लोकशाही? हा लोकशाहीचा मुखवटा घालून चालवलेला नागडा खेळ आणि राजेशाही थाट नाही तर दुसरं काय आहे? याच दडपशाही विरुद्ध दादरच्या चैत्यभूमीवर एका मराठी माऊलीचा, एका बाणेदार महिलेचा असा संताप पाहायला मिळाला, ज्याने संपूर्ण प्रशासनाला आणि सत्तेत बसलेल्या अलिप्त राज्यकर्त्यांना पुरतं हादरवून सोडले. संध्या पानसकर या महिला जेव्हा आपल्या 11 वर्षाच्या लहान मुलासह आणि पतीसह तिथून जात होत्या तेव्हा आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. गाणी नाही, घोषणा नाही, कुठलाही हिंसाचार नाही, तरीही केवळ हक्कासाठी उभं राहणाऱ्या या कुटुंबाला बळजबरीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला पोलिसांच्या संरक्षणाची गरज नाही, आम्हाला संरक्षण हवं ते या देशातील विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या धोरणांपासून, असा जळजळीत सवाल त्यांनी थेट पोलिसांच्या तोंडावर मारला. पोलिसांच्या या अरेरावीत त्यांच्या 11 वर्षांच्या लहान मुलासमोर त्याच्या वडिलांना अक्षरशः कुस्ती खेळल्यासारखं फडफटत नेण्यात आलं. तो चिमुकला घाबरून रडला, पण या निष्ठुर प्रशासनाला आणि सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या सरकारला एका लहान मुलाचे अश्रू आणि रक्ताचे डागही दिसले नाहीत. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात इंग्रजांच्या आणि मुघलांच्या राजवटीलाही लाजवेल अशी भीषण आणि दहशतीची परिस्थिती काल निर्माण केली गेली. पोलीस स्टेशनच्या गाड्या फिरवून भाजी आणायला जाणाऱ्या सामान्य नागरिकांना, कॉलेजवरून परतणाऱ्या 15 ते 16 वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्यांना आणि आईस्क्रीम खात उभ्या असलेल्या मुलींनाही केवळ संशयावरून गाडीत डांबून ठेवलं गेलं. जर सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञ देशासाठी आणि शिक्षणासाठी उपोषणाला बसतो आणि त्याला गुन्हेगारासारखं उचललं जातं, तर या देशात सामान्य माणसाचं आणि आमच्या मुलांच्या भविष्याचं काय? खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या महिलेच्या आणि आंदोलकाच्या धाडसाचे कौतुक केले जाते. आता वेळ आली आहे सगळे राजकीय पक्ष, गट, तट आणि स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येण्याची. हा लढा आता थांबणार नाही, हा आवाज आता दबणार नाही, हेच कालच्या या प्रकरणावरून दिसून आले.